नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वास्तू टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, अखंड लक्ष्मी प्राप्तीचे काही गुप्त उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येकाला असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली असावी, कमीत कमी कोणाकडे मागण्याची वेळ न यावी, इतकी तरी परिस्थिती आपली चांगली असावी आणि त्यासाठी आपण अपार मेहनत करतो, कष्ट करतो, पण तरीही दैवी शक्तीची साथ आपल्याला लाभत नाही. त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही गुप्त उपाय हे करायचे आहे, जे अजिबात अवघड नाही, जे आपण घरातल्या घरात देखील करू शकतो. फक्त दैनंदिन जीवनामध्ये त्याचा नित्यनियमाने समावेश करायचा आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर त्यामध्ये सातत्य हे असायलाच लागतं, विश्वास हा असायलाच लागतो. बघा, लक्ष्मी मातेची सेवा आपल्याला करायची आहे. त्यासोबतच लक्ष्मी मातेसोबतच आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर दोघांची एकत्रित सेवा केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीही होत असते. आणि त्यामुळे कुठल्या गोष्टीचा समावेश आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, भगवान विष्णू लक्ष्मींची एकत्रित सेवा केली तर लक्ष्मी ही दीर्घकाळ टिकत असते. तर पहिला जो उपाय आहे तो असा की रोज सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक छोटा तांब्या घ्यायचा आहे किंवा छोटी वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि चिमूटभर त्यामध्ये हळद टाकायची. आता हे हळदीचं जे पाणी आहे आपल्या लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर थोडा वेळ ठेवायचा आहे, अगदी 5 ते 10 मिनिटं. आता ठेवल्यानंतर आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की आमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही अपार मेहनत करतो, पण त्या मेहनतीचं फळ आम्हाला हवं तसं मिळवण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करत आहे, किंवा तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदावी अशी प्रार्थना मी तुम्हाला करत आहे, असं लक्ष्मी मातेला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगायचं आहे. तुमच्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला आव्हान करून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी ते पाणी उचलून घ्यायचं आहे. ते पाणी आपल्याला थोडंसं उंबरठ्यावर शिंपडायचं, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर शिंपडायचं आणि त्यातील पाणी थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. मात्र लक्षात ठेवा, अंगणामध्ये हे पाणी शिंपडायचं नाही. अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय रोजच्या रोज केला, जर रोज तुम्हाला शक्य नसेल तर बघा, कमीत कमी गुरुवार शुक्रवार केला तरी देखील लक्ष्मी प्राप्ती आपल्यासाठी होण्यासाठी मदत होत असते. आता लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे काय, तर आपण जे काही काम करत असतो त्यामध्ये आपल्याला पैसे येण्याचे मार्ग खुले होत असतात, आपल्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्तम, लक्ष्मी सुक्तम म्हणून श्रीयंत्राची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून व्हायलाच हवी. रोजच्या रोज नाही झाली तरीही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या या 4 दिवशी आपल्याला अशा पद्धतीची सेवा किंवा श्री सुक्तम, लक्ष्मी सुक्तम म्हणून श्रीयंत्राची पूजा ही करायचीच आहे. नक्कीच आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते, त्यासोबतच धनधान्याची कमतरता देखील भासत नाही. त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर रात्री चुकूनही दही भात खाऊ नये किंवा दह्याचं सेवन करू नये. रात्रीचं दही खाण्याचे आपल्या आरोग्यावरही म्हणजे नकारात्मक परिणाम त्याने होत असतात आणि ते एक तर आहेच, परंतु लक्ष्मी माता देखील कुठेतरी नाराज होत असते. म्हणून संध्याकाळ नंतर रात्रीच्या वेळी दही हे कधीही सेवन करू नये, विकतही आणू नये आणि कोणाला ते देऊ देखील नये. त्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी तुमचं दुकान आहे, व्यवसाय आहे आणि तो ठप्प झाला आहे किंवा म्हणावं तसं त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होत नाही, तर तुम्हाला एक शुक्रवारच्या दिवशी उपाय करायचा आहे. काय करायचा, एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, तसाच नारळ घ्यायचा. त्यासोबत 3 1 रुपयाची नाणी घ्यायची आणि लाल कपड्यावर ती नाणी आणि तो नारळ ठेवायचा, पूजा करायची, मनोभावे लक्ष्मी मातेला, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची. त्यानंतर तिथे बसून आपल्याला लक्ष्मी मातेचा कुठलाही एक मंत्र जो तुम्हाला येत असेल त्याची एक माळ जप करायची आहे. त्यानंतर हा नारळ आणि ते 1 रुपयाची 3 नाणी जी आहेत ती आपल्याला लाल कपड्यात बांधून घ्यायची आणि आपल्या व्यवसाय आणि दुकानाच्या ठिकाणी पूर्वेला किंवा उत्तरेला बांधून ठेवायचे आहे. बघा, त्यानंतर हे बांधून झाल्यानंतर तो जो कपडा आहे त्या कपड्यावर आपल्याला स्वस्तिक बनवायचा आहे. हळदी कुंकवाने, चंदनाने तुम्ही स्वस्तिक काढून ठेवायचा आहे. आता हा नारळ तुम्हाला पुन्हा बदलण्याची गरज नाही. अगदीच कधीतरी पुन्हा तुम्हाला असं वाटलं तर मग तुम्ही तो नारळ विसर्जित करून पुन्हा नव्याने तसं देखील करू शकता. त्यानंतरचा उपाय आहे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी. बऱ्याचदा आपण एखाद्याला मदत म्हणून पैसे देतो, परंतु आपले ते पैसे परत येत नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी संबंध खराब होतात किंवा मग त्या कारणामुळे आपण ते पैसे मागतही नाही, पण आपल्याला देखील पैशाची गरज असते, हे आपण टाळू शकत नाही. तर ते अडकलेले पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. एक लांब मोरपीस घ्यायचा, तो कट करायचा नाही, लांब मोरपीस घ्यायचा, दक्षिण भिंतीला
तो लावून ठेवायचा, म्हणजे चिकटवून द्यायचा आणि रोजच्या रोज त्याला अगरबत्ती ओवाळायची. आपले अडकलेले पैसे मिळावे यासाठी प्रार्थना करायची. निश्चितच 1 ते 1.5 महिन्यात तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतात. फक्त या गोष्टी करत असताना विश्वासाने करून बघा. त्यानंतर घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदावी याकरिता किंवा आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासू नये याकरिता वर्षातून एकदा का होईना आपल्या देवीची ओटी भरायचीच आहे. आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे. खऱ्या नारायणी ओटी भरायची देवीची. जी काही आपण मानपान करत असतो तो देखील आपल्याला वर्षातून एकदा का होईना करायचा आहे. तुमच्या कुलदेवीच्या स्थानी जर तुम्हाला जाणं शक्य नसेल, वर्षातून एकदा तर जायलाच हवं, पण जर तुम्हाला जायला उशीर असेल किंवा जाणं शक्य नसेल तर तोपर्यंत तुमच्या गावामध्ये कुठलेही मंदिर तुमच्या कुलदेवीचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या देवीचा आपल्याला मानपान करायचा आहे. म्हणजेच खनानारायणी ओटी भरायची आहे. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कबुतरांना देखील चणे खाऊ घालायचे आहेत. भाजलेले चणे मिळाले तर चांगली गोष्ट आहे. या व्यतिरिक्त आपण बुधवारच्या दिवशी जर हिरवे मूग भिजवून ठेवले आणि ते हिरवे मूग बुधवारच्या दिवशी जर पक्ष्यांना खाऊ घातले तर नक्कीच व्यवसायात वृद्धी होते. त्यासोबतच आपल्या आर्थिक अडचण सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते. त्यानंतर कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोजच्या रोज वाचायचं आहे. रोजच्या रोजच वाचण्याचा प्रयत्न करा, पण बघा अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी मंगळवारी वाचायला सुरुवात करा. दर मंगळवारी नित्यनियमाने तुम्हाला वाचायचंच आहे. बघा शक्यतो रोजच वाचा, पण अगदीच वेळ नसेल तर मग तुम्ही दर मंगळवारी वाचावे. त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी रोजच्या रोज करण्याची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. ती अशी की कमळगट्टेची माळ आणायची आहे. 108 मण्यांची कमळगट्टेची माळ आणायची आहे आणि तुम्हाला एक लक्ष्मी गायत्री मंत्र, एक विष्णू गायत्री मंत्र आणि एक कुबेर मंत्र याची प्रत्येक एक माळ जप करायचा आहे. रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा करा. तुम्हाला सकाळी जमत असेल तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीची ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते, आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आणि आपण जे काही कामधंदा करत असतो त्यामध्ये आपल्याला यश देखील प्राप्त होत असते आणि पैसे येण्याचे मार्ग देखील खुले होत असतात. त्यानंतर बघा सुरुवातीला सांगितलं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी दीर्घकाळ टिकते. त्यासाठी आपल्याला दोघांची एकत्रित सेवाही करायची आहे. ती सेवा कुठली तर नक्कीच तुम्हाला ठाऊक असेल सत्यनारायणाची. सत्यनारायणाची सेवा पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण घालायचंच आहे. लक्ष्मी मातेची आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा करायची आहे. तेव्हा तुम्हाला श्रीयंत्रावर 16 वेळेस श्री सुक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे आणि सत्यनारायण घालायचं आहे. हे झालं पौर्णिमेचं. या व्यतिरिक्त रोजच्या रोज अगदी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये महालक्ष्मी अष्टक, त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम या 3 सेवा ह्या करायच्याच आहेत. बघा कुठलीही आणि कितीही मोठी आर्थिक अडचण असू द्या, या 3 सेवा जर तुम्ही नित्यनेमाने केल्या तर निश्चित तुमची ती अडचण सुटण्यासाठी मदत होत असते आणि मग पैशासंबंधित कुठलीही अडचण असू द्या, आर्थिक अडचण, कर्जाची अडचण किंवा कुठलीही तुमची जी काही मोठ्यात मोठी अडचण असेल ती अडचण या सेवेने नक्कीच मिटत असते. तर नक्कीच ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नित्यनेमाने करून बघा. 100% नाही 1001% तुम्हाला याचा सकारात्मक बदल हा दिसून येईल. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. यासंबंधी जर तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.